आपल्या मेमरीला, आपल्या समयसूचकतेला मनापासून नमन करतो. आपली समयसूचकता आणि मेमरी हा उत्तम आहे. परमेश्वर आपल्याला असंच आरोग्य किंवा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर विषय काढला 2 मिनिटं बोलतो मराठी तुम्ही बोललाच म्हणून डोळ्यातून पाणी येत होतं. माझ्या आयुष्याची सुरुवात तिथे झाली. मनापासून इच्छा आहे की माझ्या आयुष्याचा रिटायरमेंटचा क्षण सुद्धा याच ठिकाणी यावा, परंतु शासनाचे निर्णय, बदलती सामाजिक परिस्थिती, माणसंच नाहीत गावात राहिली, प्रजनन दर कमी झाला आणि तो सगळा वर्ग शिफ्ट झाला. गावामध्ये फक्त 50च्या नंतरचे 60च्या नंतरची व्यक्ती राहिली. शेती ज्या तर विचार केला स्वतःचा उत्तम प्रकारे चालणारा हॉटेल व्यवसाय बंद करून त्याच्यातून रुपयाची कमाई नाही, ती शाळा सुरू केली. आपलं सर्वस्व त्याच्यात लावलं. काय विचार असेल आणि ते आज मूर्खडीस येताना फार अत्यंत दुःखदायक, वेदनादायक. परंतु मग असे म्हटल्याप्रमाणे जीवन थांबून चालत पुढे पुढे चालत राहणं गरजेचं आहे. प्रयत्न 100% आणि मनापासून आम्ही करू. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद नाही म्हणणार, बोलू म्हणणार, असंच सहकार राहिल्याची अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आला, उत्तम प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमच्या मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी हे शिक्षण साहित्य दिलं, याबद्दल मी शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. मॅडम यावर्षी नवीनच आलेल्या आहे. मॅडम खरंच हे काम खूप आनंददायी आहे. फाउंडर मेंबर आहे आम्ही पहिल्यापासून. मी हायर बनते. होय ना? आता बसून तर नाहीये, फक्त यायला मिळत नव्हतं. नाही, आता आम्हाला इथं परिचय ज्या आल्या त्या मॅडमच्या सर्वांचा आहे. बाकीचे म्हणजे दरवेळी वेगवेगळे आले ते नवीनच आम्ही मानतो. आपण आलात, बरं वाटलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा आजचा शिक्षण साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. सर धन्यवाद.